असू असू आता आता आपण नको ना चिडूया एकमेकांवर. सगळेच माझ्यावर चिडलेत, आता तूही चिड. तेवढंच बाकी राहिलंय. अच्छा बाबा सॉरी. गरज नाहीये त्याची. अहो मी चुकले. मला काम आहे उर्मी. मला पण काम आहे. स्टॉप इट. तेच म्हणते मी. स्टॉप इट. काय या हसण्याचा अर्थ काय? मला तुमच्याकडे काम आहे. अगं अरे दार तरी बंद करू की नको? काय कुठं काय? मग असं का बघतोयस? माझ्या बायकोकडे पाहतोय मी. असं जा ना, असं नको बघू. अरे तुला त्रास होते तर तू नको बघूस. अरे बघितलं नाही तरी जाणवतं ना मला. त्याला आता मी काहीच करू शकत नाही. काम आहे ना तुला, मग काम कर. एकतर माझं मन तू डायव्हर्ट केलंयस. चल उठ वाचू, उठ आणि आता कामाला चल. तुझ्या की माझ्या? पासू पुरे आता वेड्यासारखं नको वागू. वेड्यासारखं? हा. वेडा झालोय मी, माझ्या बायकोसाठी वेडा झालोय. देवा मला वाचव. गप्प रे. वेडा झालोय मी माझ्या बायकोसाठी. वेडा 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 ए? देवा मला माझ्या बायकोपासून वाचव. वेडा झालोय वेडा. कुठे जाशील? कुठे जाशील? हॅलो. हॅलो उर्मी. हा बोल बाबा. अगं काळजी वाटत होती ग मला तुझी. काळजी का रे? उर्मी काय झालं ग बाळा, सगळं ठीक आहे ना? मी एकदम मज्जेत. तू स्वयंपाक केलास आज? स्वयंपाक मी का म्हणजे असं का वाटलं असेल तुला? काही नाही ग, सहजच माझ्या मनात आलं म्हणून मी विचारलं. बरं ऐक ना बाबा, मी तुला नंतर करू का जरा फोन? का? अरे काही नाही, ते वासू पडला. पडला? पडला म्हणजे धडपडला रे. चल मी नंतर करते तुला फोन. आई अगं नाहीये मला कसला त्रास. नक्की ना ग बाळा, की मला बरं वाटावं म्हणून असं म्हणतेस? अगं असं का करेन मी? नाही नाही, मला माहितीये तू असं नाही करणार. पण अगं आईचं मन आहे ना माझं. काळजी वाटते ग तुझी. अगं वाटलं होतं तितकं सोपं नाहीये ग. तुझी खूप आठवण येते ग. आई बरं, बाबा बरा आहे का? बाबा तो कुठला? त्याच्यापेक्षा मीच बरी म्हणायची. नुसतंच मोठ्या मोठ्याने बोलणं म्हणजे खंबीर असणं नाही ना ग. त्याला वाटतंय त्याचं काय चाललंय आम्हाला कुणाला काही कळतच नाहीये. एकटा चोरून चोरून रडत असतो. खूप मिस करतोय ग तुला तो. आता तर रडतेस कशाला? तू रडू नको ना. नाही नाही रडत हा बाळा. अगं पण किती झालं तरी ते वाटतच ना ग. मी पण खूप मिस करते तुम्हा सगळ्यांना. आता तू कशाला रडतेस ग उर्मी? सुरुवात मी नाही केली. बर आता मी थांबले ना. तू नको रडू हा बाळा. मग मी पण ठीक आहे आता. उर्मी आई आज आहे ना वासूच्या आईने चेहऱ्यावरनं हात फिरवला ना माझ्या, एकदम तुझी आठवण आली मला. हो का? अगं बाई उर्मी चांगल्या आहेत ना ग त्या? अगं खूप चांगल्या आहेत.
आणि फार प्रेमळ आहेत. आणि आणि त्याचे बाबा? तेही खूप छान आहेत. म्हणजे अगदी आपल्या बाबासारखे मोकळे ढाकळे नाही आहेत, पण मनाने खूप चांगले आहेत. हो का? हे ऐकून खूप बरं वाटतंय माहितीये. डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतंय मला. अगं कसलं ओझं? तुला नाही कळणार ग बाळा. काही काय आई. अगं हो, तू आई होशील ना तेव्हा कळेल तुला. आता तिकडे सगळं चांगलं हे ऐकून ना खूप बरं वाटलं माहितीये. हे बाबाला जाऊन सांगते आता, म्हणजे शांतपणे झोप तरी लागेल आज त्याला. बरं त्याला सांग, मी त्याला पण फोन करेन ना. हो ग बाळा, कर हा त्याला फोन. अगं तुझा फोन आला ना की त्याचा जीव भांड्यात पडतो. हो करेन मी. बर, ठेव मी फोन. आणि ऐक, आजीला पण सांगा विचारलं. काळजी घे. हो हो सांगते हा आजीला. आणि वासू बरं आहे का ग? हो ठेवते आता. हो बाळा, बाय. बाय. आठवण येते का आई बाबांची? अगं ही वेडी आहेस का तू? हे वेडाबाई, एवढी आठवण येते तर तुला जायचंय का त्यांच्याकडे? नाही नको. का? अगं जा ना, तुला पण बरं वाटेल. वासू, सध्या मला बरं नाही, बरोबर वाटायची गरज आहे. म्हणजे काही नाही. उर्मी काय चाललंय तुझं? वासू सॉरी, पण मला आता या घरातनं हलता येणार नाही. जरा ते पंचांग देता इकडे. हो. बर का, साधी आहे हो मुलगी. नाही म्हणजे एवढी शहरात वाढलेली, एवढं शिक्षण झालेलं, पण शिक्षणाचा तोरा नाही का शहरीपणाचा बडेजाव नाही. पाणी आलं हो बिचारीच्या डोळ्यात. म्हणाली आईची आठवण येते. बिचारी विश्वासानं आपल्या दारात आली, काय तिच्या वाट्याला आलं बघा ना. आता पुनर्वसू चुकला, त्यात तिचा काय दोष? त्यांनी पुनर्वसूवर विश्वास ठेवला हा त्यांचा दोष. तो तर आपणही ठेवला. त्याचीच शिक्षा करून घेतो ना मी स्वतःला. तुम्हाला खरं सांगू का, सुरुवातीला मलाही फार राग आला होता, पण तुम्हाला सांगू, बरी आहे मुलगी. म्हणजे गुणी आहे, सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे. अहो अक्काबाई तिला वाटेल तसं बोलल्या तर समजूत काढायला गेले मी, तर मला म्हणाली माझ्या मनात काही राग नाही त्यांच्याबद्दल. म्हणजे त्यांच्या जागी मी असते तर मला असंच वाटलं असतं. बघा, एवढं वय लहान असूनही समज बघा किती. मला आपलं वाटायचं हो की शिकलेल्या सगळ्याच मुली आगाऊ असतात म्हणून, पण ही तशी नाही हो. गोड आहे मुलगी. काय आहे? मी सूप आणलं होतं. अगं तिच्या तोंडचा घास काढून घेतलास ना तू. वाटोळ वाटोळ होईल तुझं. अगं जगात देव आहे, सोडणार नाही तुला. सूप देणारच असशील तर सूप दे माझं मला परत.